नमस्कार मित्रांनो, सेबीच्या नवीन गाईडलाईन्स आल्या आहेत नॉमिनेशन प्रोसेससाठी. तर त्या नॉमिनेशन्स कसं करायचं हे आपण आज बघणार आहोत. ॲसेट प्लस ॲपमध्ये नॉमिनेशनसाठी तुम्हाला प्रत्येकाला एक नोटिफिकेशन आलं असेल. तर त्यासाठी ते कसं प्रोसेस करायचं ते मी आज या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला काहीही शंका असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जे कस्टमर्स ॲसेट प्लस ॲपवर नसून दुसऱ्या कुठल्या ॲपवर इन्व्हेस्ट करतायत त्यांच्यासाठी ही प्रोसेस करायची गरज नाही आहे. तर तुम्ही ॲसेट प्लस ॲप ओपन करायचं आहे. तिथे तुम्हाला होम पेजवरतीच इम्पॉर्टंट नोटीस दिसेल, ज्यात लिहिलं आहे की ॲज पर सेबी रिसेंट गाईडलाईन्स ऑल म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स आर रिक्वायर्ड टू अपडेट देअर नॉमिनी डिटेल्स while your existing SIPs, STPs and SWP will continue without issue. New investment won't be allowed unless the update is completed. तर एक्झिस्टिंग SIPला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे. फक्त नवीन SIP किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट जेव्हा कराल तेव्हा हे मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. तरीसुद्धा आपण आत्ताच अपडेट करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात विड्रॉलच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही. तर ते कसं करायचं आहे, तर त्यासाठी सिम्पल आहे. इथे जे तुम्हाला अपडेट नाऊ बटन लिहिलेलं दिसतं आहे त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या ब्राउझरमध्ये ही लिंक ओपन होईल आणि तिथे समोर तुम्हाला दिसेल नॉमिनी डिटेल्स जे एक्झिस्टिंग आहेत ते. त्यात तुम्हाला काही चेंज करायचं असल्यास करू शकता. नॉमिनीचं नाव, रिलेशनशिप आणि डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर माय नॉमिनी इज एन NRI असं जर लिहिलेलं दिसतं आहे, जर तुमचे नॉमिनी NRI नसतील तर ही टिक काढून टाकायची आहे. आणि तिथे नॉमिनीज आयडेंटिटी टाईपमध्ये पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते सिलेक्ट करा. आता एक्झाम्पलसाठी मी इथे पॅन सिलेक्ट करतो आहे. नंतर नॉमिनीचा पॅन नंबर टाकायचा आहे. इथे फक्त नंबरच टाकायचा आहे, काही अपलोड करायची गरज नाही आहे. मात्र नंबर जो आहे तो ॲक्युरेट टाका, चूक करू नका. एकदा व्हेरीफाय करून घ्या. नॉमिनीचा ईमेल ID सुद्धा टाकून घ्या. ईमेल ID आणि फोन नंबर आणि पॅन नंबर टाकताना स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. नॉमिनीचा फोन नंबरसुद्धा अपडेट करायचा आहे. नंतर ॲड्रेस लाईन 1मध्ये तुमचा ॲड्रेसचा सुरुवातीचा भाग टाईप करायचा आहे. लाईन 2 आणि लाईन 3 ऑप्शनल असले तरीसुद्धा तुमचा डिटेल ॲड्रेस इथे एंटर करा विथ पिनकोड. हा ॲड्रेस ॲक्च्युली नॉमिनीचा ॲड्रेस असणार आहे, त्यामुळे नॉमिनी जिथे राहत असेल तिथला ॲड्रेस इथे अपडेट करायचा आहे. पिनकोड एंटर करायचा आहे करेक्ट. त्यानंतर सिटी मेन्शन करायचं आहे. कंट्री इंडिया, जर इंडियात असेल तर, इंडियाच्या बाहेर असेल तर कंट्रीचं नाव लिहायचं आहे. आणि त्याच्या खाली एक छोटासा चेकबॉक्स दिसतो आहे, तिथे लिहिलं आहे इन्क्लूड नॉमिनी डिटेल्स इन ऑल माय स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स. याचा अर्थ असा की जर तुम्हाला तुमच्या नॉमिनीचं नाव आणि डिटेल्स तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या स्टेटमेंट ऑफ अकाउंट्सवर, म्हणजे तुम्हाला ईमेलवरती जे स्टेटमेंट येतं त्यात जर हवं असेल तर ह्याला चेकबॉक्सला टिक करायचं आहे. जर तुम्हाला नको असेल तर ही टिक काढून टाकायची आहे आणि नेक्स्टला क्लिक करायचं आहे. लक्षात असू द्या, नाव हवं असेल तर टिक करा, नसेल तर अनटिक करा. त्यानंतर नॉमिनीच्या मोबाईलवरती एक 4 डिजिट OTP ट्रिगर होतो. तो OTP आपल्याला इथे एंटर करून व्हेरीफाय करायचा आहे. लक्षात घ्या, हा OTP नॉमिनीच्या मोबाईल नंबरवर येणार आहे, त्यामुळे तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एवढं टिक केल्यास तुमचं रेग्युलेटरी व्हॅलिडेशन कंप्लीट झाल्याचा तुम्हाला मेसेज तिथे दिसेल आणि तुम्ही हे पेज क्लोज करू शकता. धन्यवाद. अशा प्रकारे नॉमिनीचं डिटेल्स एंटर करायचे आहेत. यात तुम्हाला काही शंका असतील किंवा काही अडचण येत असेल तर मला नक्की संपर्क साधा.
थँक यू सो मच.